निवडणुका ह्या सरकारला घ्यायच्याच नाही। आपण कल्याणमध्ये बघताय गेल्या 10 वर्षापासून निवडणुका नाही आणि सगळी सत्ता ही आपल्या जवळच असली पाहिजे। 73वे आणि 74वे घटनादुरुस्ती विधेयक जे पारित झालं होतं त्या पारित झालेल्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका दर 5 वर्षांनी व्हायला पाहिजे होत्या। मात्र सर्व सत्ता ही आपल्या हातात असली पाहिजे ही सरकारची इथल्या पालकमंत्र्यांची अभिलाषा असल्यामुळे ते सातत्याने निवडणुका पुढे ढकलत आहेत। जेव्हा या संदर्भात निवडणुका लागतील तेव्हा स्थानिक नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय होईल। पाडा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाचला। जनता देखील जी आहे ती सुविधा मिळत नसल्यामुळे परेशान आहे, तर दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती देखील अत्यंत वाईट आहे। भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणावर बोकाळलेला असल्याचं दिसून येतं। या पार्श्वभूमीवर आमच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने आंदोलन करावं ही त्यांना आजच्या एकंदरीत मेळाव्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली। ट्रिपल इंजिन सरकार बसलेलं आहे आणि या सर्वांनी जनतेच्या हिताकरता काम करण्याच्या ऐवजी ते पुंजीपतींच्या हिताचे निर्णय घेत आहेत। अशा स्वरूपाचं माझं विधान हे गेल्या अनेक दिवसांचं आहे। त्यामुळे हे सर्व पुंजीपतींच्या सोयीचे असे निर्णय हे सरकार घेत आहे। देशात आणि महाराष्ट्रामध्ये सध्या अपरिहार्य स्वरूपामध्ये युती आघाडी करावी लागते। त्यामुळे देशातही आणि महाराष्ट्रातही आघाडी करणं एक पॉलिटिकल कंपल्शन कुठेतरी आहे आणि याचा फटका सगळ्याच पक्षांना बसतोय। महाराष्ट्रात कधी नव्हे तेवढे 6 पक्ष हे सक्रिय झालेले आहेत आणि त्यामध्ये काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे आणि आघाड्या झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आम्हाला मित्रपक्षांना सामावून घ्यावं लागलं आणि दुसरीकडे मित्रपक्षांनाही आम्हाला सामावून घ्यावं लागलं। त्यामुळे निवडणुकीमध्ये आम्ही सार्वत्रिक स्वरूपात सगळेदूर लढू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे। आता संघटन मजबूत करून स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसा न्याय दिला जाईल या अनुषंगाने आम्ही नियोजन करतो। निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणावर त्यांना त्यांचे आमदार विजयी झाले आणि फार मोठी मेजॉरिटी ही या महायुतीला मिळाली आणि त्यांनी महायुतीचं जे घोषणावाक्य होतं, त्यांचं जे मॅनिफेस्टो होतं, त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी कर्जमाफी दिला जाईल असं सांगितलं होतं। जसं महिलांना 1,500 वरून 2,100 रुपये दिला जाऊ, बेरोजगारांच्या संदर्भातही विधान होते आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातही त्यांची घोषणा त्या ठिकाणी होती। शेतकऱ्यांची स्वाभिमानी योजनेच्या निधीत वाढ करू असं देखील त्यांनी म्हटलं होतं। मात्र सगळा महाराष्ट्र आणि सगळा शेतकरी हा कुठेतरी कर्जमाफीकडे आशा लावून बसलेला असताना आता जर 31 मार्चच्या आत पैसे भरतात म्हणजे सरकारने दिलेलं जे आश्वासन होतं आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं जे अभिवचन होतं त्यापासून ते पळ काढत आहेत, हा सरळ स्पष्ट त्यातला अर्थ आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।